हे हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती अप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रताज लाईफ. सो आत्ता आपण म्हणजे आम्ही सगळे आलो आहोत ज्योतिबा देवाच्या दर्शनाला. ज्योतिबाच्या नावाने चांग भलं खूप खूप छान तिथे पण मस्त वाटत होतं. म्हणजे मंगळवारचा दिवस आहे हा. मस्तपैकी कोल्हापूरचं महालक्ष्मीचं पुन्हा दर्शन घेऊन आम्ही निघालो ज्योतिबा देवाच्या दर्शनाला. खूप ऊन होतं गाईज, खूप ऊन होतं. म्हणजे इथे तरी थोडं कमी वाटत होतं, पण नेक्स्ट ठिकाणी जिथे आम्ही गेलो होतो तिथे तो खूप जास्त ऊन होतं. मस्तपैकी ते ताट वगैरे घेतलं, आतमध्ये सगळे गुलाल गुलाल एकदम म्हणजे वाईब्स अशा बोलतात ना, एकदम वाईब्स छान येत होत्या मला. आणि मस्त दर्शन म्हणजे बोलतो ना, गर्दी नव्हती एवढी, थोडीफार होती, एवढी गर्दी नव्हती. नाहीतर बाकीच्या वेळेला म्हणजे शनिवार रविवार जसे विकेंड असतात तेव्हा खूप गर्दी असते इथे. इथे आत्ता म्हणजे बोलतो ना, आम्ही आलो होतो तेव्हा नव्हती, मंगळवार होता तेव्हा. मस्तपैकी शांततेत दर्शन झालं आमचं. गुलाल वगैरे घेतला. मला तर खूप मज्जा आली गाईज. मला म्हणजे मम्मी पप्पांना नाही आवडत गुलाल वगैरे, म्हणजे त्यांना होळी खेळायला सुद्धा नाही आवडत, त्यांना असं वेगळं वाटतं. पण मला तर एकदम छान वाटत होतं. म्हणजे होळी तर खेळायला भेटत नाही, म्हणजे घरामध्ये आम्ही थोडंफार खेळतो होळी वगैरे, पण असं म्हणजे एकदम छान वाटत होतं गाईज. खूप छान, एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या. आणि मी लहान असताना गेली होती माझ्या आजी आणि मामासोबत, पण त्याच्यानंतर म्हणजे ते म्हणजे आठवतं थोडंफार, पण एवढं पण नाही आठवत. पण आत्ता म्हणजे खूप वर्षानंतर गेल्यानंतर असं वेगळं वाटत होतं. आणि असं म्हणजे खूप खूप छान वाईब्स येत होत्या. मी तर जोराजोराने तेच बोलत होती, ज्योतिबाच्या नावानं चांगलं चांगलं. खूप छान दर्शन झालं एकदम. व्हिडिओ फोटोज वगैरे मस्त काढले आम्ही. आणि मस्ती वगैरे दर्शन एकदम बोलतात ना, एकदम ट्रेडिशनल लुकमध्ये छान दर्शन. तुम्ही मला सांगायचं, तुम्ही कोण कोण जे व्हिडिओ बघतायत, कोण कोण तुम्ही ते जाऊन आले ज्योतिबा देवाचं दर्शन तुम्ही घेऊन आले, कोणाकोणाचं कुलदैवत आहे तुम्ही नक्की सांगा मला. कारण की तिथे खूप जण म्हणजे ज्यांचे लग्न वगैरे झाले होते ते पण खूप जण आले होते. आणि आय थिंक सो रेग्युलर खूप सारे तिथे येत असतात असे. जेव्हा लग्नाची सीझन असतात तेव्हा तर खूप गर्दी असेल, मला तर असं वाटतं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आलो होतो रंकाळा तलाव, कोल्हापूरमधलं फेमस जे ठिकाण आहे तिथे आम्ही आलो होतो. सो थोड्या इथे आम्ही थांबलो, तेव्हा पण खूप ऊन होतं. आणि इथे मस्तपैकी बोलतो ना, बदक वगैरे होते तिथे पाण्यातले, खूप छान वाटत होतं. तिथे पण फोटोज वगैरे काढले. तर आजचा हा व्हिडिओ जो ज्योतिबाचा आहे तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि कोण कोण इथे गेलं होतं नक्की मला कमेंट करून सांगा. सो असेच फोटोज वगैरे आम्ही काढले. आणि रंकाळा तलाव पण त्याच दिवशी आम्ही बघितला. आता नेक्स्ट जो व्लॉग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जिथे आम्ही तिसऱ्या ठिकाणी जिथे गेलो तुम्हाला बघायला भेटेल. तर आत्ताच तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, कारण की पुढची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही गाईज. आणि अगोदरचे व्हिडिओज तुम्ही बघितले नसतील तर बघून घ्या. आणि कोण कोण इथे गेलो तर नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्हाला फोटोज कसे वाटले आणि मी व्हिडिओज ते केले तुम्हाला कसे वाटले तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि मी तुम्हाला शॉर्ट्समध्येच सांगितलं होतं की ह्याच्यावर व्लॉग येणार आहे. कोण कोण वेट करत होतं या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही नक्की कमेंट करून सांगायचं आहे. सो तुम्ही पुढे व्हिडिओ बघा. मी जे फोटोज वगैरे काढले आम्ही तुम्हाला दाखवते त्यामध्ये. सो बाय गाईज, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण. आणि नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या हे बघत राहा. आणि सांगा मला नेक्स्ट ब्लॉग कशावरचा आहे. ओके गाईज.